आधी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आता सलमान खाननं युटर्न मारलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि याचं कारण आहे सलमान खाननी सोशल मीडियावरती केलेली एक पोस्ट। देशभरात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आंदोलनांवर लाठीचार्ज झाल्याच्या काही घटना घडल्या आणि देशभरात हे वातावरण पेटलं। देशभरात या प्रकरणावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या। सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांनी यावरती प्रतिक्रिया दिल्याच, पण सलमान खान सारख्या अभिनेत्याने सुद्धा या आंदोलनावर, विद्यार्थ्यांवर दिल्लीत झालेल्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया दिली होती। आणि सलमान खाननी या प्रतिक्रियेमध्ये विद्यार्थ्यांबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या। त्यांच्यासोबत जे घडलं त्याबद्दल नाराजी आणि दुःख व्यक्त केलं होतं। पण त्यानंतर आता अगदी 24 तासात सलमान खाननं एक वेगळं ट्विट केलंय आणि यामध्ये सलमान खानची भाषा, त्याचे शब्द हे काहीसे बदललेले पाहायला मिळतात। सलमान खाननं नेमकं काय ट्विट केलंय, हे सगळं प्रकरण काय, त्याच्यावर टीका का होते, सगळं समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। बॉलिवूडचा अभिनेता सलमान खाननं त्यानं 22 जुलैला एक सोशल मीडिया पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याने दिल्लीत आणि कॉकरोच जनता पार्टीच्या एकूण सगळ्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज बद्दल, गोंधळाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, नाराजी व्यक्त केली होती। 22 जुलैची त्याची पोस्ट काय होती आणि त्यानं युटर्न मारला असं का म्हटलं जात आहे ते एकदा सविस्तर पाहू। तर 22 जुलैची त्याची पोस्ट होती की ही एक अत्यंत शांततापूर्ण चळवळ होती विद्यार्थ्यांची, तिला हिंसक वळण लागलं, याचं खूप दुःख वाटतंय। ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दुखापत झाली त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती वाटते। पेपर फुटणं ही एक अतिशय गंभीर समस्या आहे आपल्या देशात। मुलं एका चांगल्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत आणि त्यांच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिलाय, हे पाहून आनंद झाला। हे सलमान खानचे कालचे शब्द होते 22 जुलैचे। पुढे तो म्हणतोय की त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी मनापासून कौतुक करतो। त्यांनी दाखवलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम करून स्वतःचं भविष्य घडवण्याची, तसंच एक महान आणि सुरक्षित भारत घडवण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे। हे आंदोलन किंवा हा विरोध हीच योग्य पद्धत आहे आणि विद्यार्थ्यांनी ते अत्यंत शांततेने केलंय। ते खरोखरच धैर्यवान आणि शूर आहेत। शिक्षणाप्रती असलेली त्यांची ओढ आणि प्रेरणा पाहता ही पिढी भारताचा गौरव वाढवेल। हे सलमान खानचे शब्द व्यवस्थित आहे का, कारण त्याची दुसरी पोस्ट सुद्धा महत्वाची आहे। त्या पहिल्याच पोस्टमध्ये सलमान खान असंही म्हणतो की हा मुद्दा विद्यार्थी आणि शैक्षणिक व्यवस्था यांच्यातला आहे, याचं राजकारण केलं जाऊ नये, याचं संपूर्ण श्रेय आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे। मला खात्री आहे की सरकार त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि शैक्षणिक व्यवस्था अधिक बळकट करेल। ही सर्वांसाठीच फायदेशीर अशी स्थिती आहे। सकारात्मक निर्णयाची आशा आहे। शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तुम्हा सर्वांवर ईश्वराची कृपा असो। शिक्षण हीच पुढची ट्रेंड आणि फॅशन बनली पाहिजे। ती दरवर्षी अधिक लोकप्रिय आणि आकर्षित झाली पाहिजे, इतकी की परदेशातून लोक शिक्षणासाठी भारतात येतील आणि भारत एक एज्युकेशनल हब बनेल, असं सलमान खान काल त्याच्या पहिल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हटला होता। आणि आता अगदी 21-22 तासानंतर आज 23 जुलैला सलमान खानने एक पोस्ट केलेली आहे, ज्यामुळे सध्या त्याच्यावर टीका होते किंवा त्या पोस्टची चर्चा होते। ही पोस्ट काय, तर यामध्ये सलमान खानची भाषा काहीशी बदललेली दिसते। सलमान खान म्हणतोय की शैक्षणिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचं हित हे सर्वोच्च प्राधान्य आपल्या सगळ्यांचं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी काळजी करण्याचं कारण नाहीये। माननीय पंतप्रधानांनी या संदर्भात ट्विट केलंय आणि मला खात्री आहे की प्रश्नपत्रिका फुटण्यासाठी, पेपर लीक साठी जे लोक जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। त्यामुळे विद्यार्थ्यांनो, कृपया आपल्या पालकांकडे घरी परत जा, असं आवाहन सलमान खान करतोय। आणि पुढे सोनम वांगचुक यांच्याबद्दल त्यानं जे शब्द वापरले त्यावरून त्याच्यावर जास्त टीका होण्याची किंवा त्याची चर्चा होण्याची शक्यता आहे। सोनम वांगचुक यांच्याबद्दल ते म्हणतात, सोनम इट्स डन। मराठीत त्याचा अर्थ आहे की सोनम, आता हे प्रकरण इथंच थांबव, हा विषय आणखी ताणू नकोस, गरज पडल्यास हा उत्साह नंतर कधीतरी दाखव, आता काहीतरी खाऊन घे, तुला हवा असेल तर मी माझ्या घरून तुला जेवण पाठवून देईन। अशी कदाचित खोचक किंवा मिश्किल भाषा सलमान खाननं वापरलेली आहे। सलमान खान सोनम वांगचुक यांच्याबद्दल या स्थितीमध्ये हे शब्द वापरत असल्यामुळं याची भरपूर सध्या चर्चा होते। सलमान खानवर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या कमेंट बॉक्समध्ये केली जाते। एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केल्यानंतर सलमान खाननी त्याची ही आता दुसरी भूमिका मांडलेली आहे आणि ज्यामुळे त्याने युटर्न घेतल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे आता सलमान खान या सगळ्या टीकेला, या सगळ्या ट्रोलिंगला कसं सामोरं जाईल आणि त्याच्याबद्दल इतर अभिनेते, राजकारणी नेमकी काय प्रतिक्रिया देतात, त्याचे चाहते नेमक्या काय प्रतिक्रिया देतात,
यावर सगळं आता पुढचं लक्ष असणार आहे. पण सलमान खानच्या या भूमिकेबद्दल, त्याच्या या नव्या पोस्ट बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? त्यानं युटर्न मारलाय का? आणि तो मारला असेल तर का मारला असेल? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.